आता एक मोठी बातमी समोर येते। संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि परवा ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्वतः संजय निरुपम यांनी सांगितले। 20 वर्षांनंतर माझी घरवापसी होते असं त्यांनी म्हटलंय। निरुपम 2 दिवसात हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं देखील निरुपम यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निरुपम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आज मी इकडे बालासाहेब भवन मध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बोलावावर आलो होतो। त्यांच्या बरोबर बसून पुढे कसं काय करायचा याच्यावर एक विस्तृत चर्चा झालेली आहे। परवा बहुतेक 3-4 वाजता एक शिवसेनेत प्रवेश करण्याचा एक प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे। बाकी जो माहिती आहे तुम्हाला पक्षाकडून भेटेल। प्रचारामध्ये सहभागी होणार का तुम्ही? आज मैं यहाँ पे बालासाहेब भवन में महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी के बुलावे पर उनसे मिलने आया था। मिलने के बाद आगे की क्या भूमिका रहेगी, आगे क्या काम करना है, कैसे काम करना है, इसके ऊपर विस्तार से चर्चा हुई और चर्चा के बाद यह तय हुआ है कि परसों मैं अपने सभी साथियों के साथ शिवसेना में दोपहर बाद कोई एक टाइम तय होगा, मुख्यमंत्री जी की उपस्थिति में प्रवेश करूंगा। पुढची बातमी पाहूयात। धाराशिवमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक रिंगणात आहेत आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले। 40 वर्ष पाटबंधारे खातं तुमच्या पद्मसिंह पाटलांकडेच होतं, तेव्हा मग पाणी कसं आलं नाही ते त्यांनाच विचारा असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं। तसंच सावंतांनी केलेल्या भंगार विक्या या टीकेला देखील त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तुमच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। बैठकीत नेमके काय निर्णय झाले, काय दिलं? मुंबईतल्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या मतदारसंघातली आढावा बैठक होती। राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव त्यांच्या मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी आले होते आणि निवडणुकीची व्यूहरचना, निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पुढचा प्रचार दौरा या संदर्भामध्ये आढावा घेतला। अतिशय चांगलं बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे। काम कार्यकर्त्यांनी ऑलरेडी अगोदरच सुरू केलेलं आहे। त्यामुळे या तिन्ही जागा महायुतीच्या, शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच्या आम्ही जिंकू। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या 3 जागा, एकूण महायुतीच्या 6 जागा मुंबईतल्या आम्ही जिंकणार महायुती, अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे आणि त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत। हे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना विजयी करूनच थांबणार आहे। ठाणे कल्याणचे उमेदवार आज घोषित केले, त्याबद्दल ठाणे कल्याणचे उमेदवार झाले ना जाहीर। ठाणे झाला, कल्याण झालं। कल्याण तर काम करतोच आहे, ठाणे पण काम करतोय, नाशिक काम करत आहे। सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि सगळे 15 उमेदवार जाहीर झालेत। मुंबईमध्ये षटकार मारणार आणि महायुती जिंकणार। आज अरे भैया, चुनाव में क्या मुद्दे होते हैं? चुनाव प्रचार के मुद्दे होते, चुनाव की स्ट्रैटेजी का मुद्दे होते, तो वो मुद्दे पर चर्चा हुई। हमारे राहुल शेवाड़े, रविंद्र वायकर और हमारे यामिनी जाधव, इनके चुनाव क्षेत्र से प्रमुख पदाधिकारी यहाँ पर आए थे। उनको मैंने मार्गदर्शन किया। ऐसे वो तो पूरे सीजन हमारे बहुत ही अनुभवी सब पदाधिकारी हैं, उन्होंने कई चुनाव लड़े हैं और इसलिए बहुत अच्छी बैठक हो गई है। और ये तीनों सीट जो है मुंबई की शिवसेना की हम जीतेंगे। दूसरी बीजेपी की भी 3 सीट जो है, ये तीनों मिलके 6 सीट जो है मुंबई की, वो महायुति जीतेगी। ऐसा माहौल है यहाँ पर, कार्यकर्ता लोग काम कर रहे हैं और एकदम पूरा षटकार लगा देंगे मुंबई में।
6 का 6 सीट जीतेंगे, ठाणे की सीट जीतेंगे, कल्याण की सीट जीतेंगे, सब सीटें जीतेंगे। षटकार मारणार, विकेट कोणाची काढणार? आता विकेट अरे भैया अरे उनकी ऑलरेडी विकेट निकल चुकी है, वो तो क्लीन बोल्ड हो चुकी है और इसलिए अभी और क्या करना है। ये लोगों ने तय कर लिया है कि ये काम करने वाले लोग हैं, मुंबई का विकास करने वाले लोग हैं। जैसे मैं मुख्यमंत्री बना तब से मुंबई में आप देख रहे हैं, जो 15-20 साल पहले काम होना चाहिए था वो अब तब हुआ नहीं। आज डेवलपमेंट हो रहा है, कंक्रीट के रोड हो रहे हैं, ब्यूटिफिकेशन हो रहा है, बालासाहेब ठाकरे अपना दवाखाना खुल रहा है, कोस्टल रोड का ओपनिंग हो गया है और ब्यूटिफिकेशन का काम चल रहा है, पोल्यूशन कम हो गया है, डीप क्लीन ड्राइव हो रहा है, क्या हो रहा है, सब हो रहा है। मोदी जी की भी 2 सभा मुंबई में होगी। हमने रिक्वेस्ट की हुई है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को, और वो निश्चित रूप से मुंबई के ऊपर बहुत उनका प्रेम है और मुंबई के उद्घाटन में भी, प्रोजेक्ट के ओपनिंग में भी आए थे। वो निश्चित रूप से मुंबई में हमें वो सभा देंगे, ऐसे हमें आशा और विश्वास है। और इसीलिए मैं इतना ही कहूंगा कि मुंबई पूरी तरह एकदम क्लीन स्वीप हम करेंगे। संजय निरुपम भी आके गए हैं, अभी उन्होंने सदिच्छा भेंट ली हुई है, वो जल्दी प्रवेश करने वाले हैं। तर ठाणे कल्याणसह सर्व जागा जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। उद्धव ठाकरे हे क्लीन बोल्ड झाले आहेत असं म्हणत देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे आणि पुन्हा एकदा ठाणे कल्याणसह सर्व जागा जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय।